आम्ही मांडतो। सोलापूरचा खासदार चोरीला गेला, सोलापूरचा खासदार चोरीला गेला, परत या दलित अल्पसंख्याक विमुक्त भटक्या समाजाचा मेळावा घेऊन हुतात्मा स्मृती मंदिर सारख्या ठिकाणी 5000 लोक जमा करून त्या ठिकाणी त्यांच्या प्रचाराची रणशिंग फुकलं। आणि ज्या उत्तर सोलापूरमधनं मी 3 वेळा आमदार राहिलो त्या उत्तर सोलापूरचे 4 भाग झाले, शहर तालुका दक्षिण, शहर मध्य, शहर उत्तर आणि मोळ या 4ही मतदारसंघातून त्यांना इतकं प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं। ते खासदार आज कागदोपत्री पुराव्याअभावी अपात्र झालेले आहेत। ते खासदारच नाहीत, त्यांना डिक्लेअर झालं नाही म्हणून त्यांना खासदार तर म्हणतो, नाहीतर ते खासदार कपत त्यांचं कधीच गेलेलं आहे। आता फक्त खासदारला आणायचं ते थेट जेलमध्ये आणायचं आहे अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून त्यांच्यावरती कारवाई होण्यापेक्षा पहिले त्यांना आता लोकांची सेवा करू द्या। 5 वर्ष नुसतं खुर्च्या उभवलं आहेत, आता ते 5 वर्ष लोकांच्या उपयोगाला पडू द्या, ही आमची मागणी घेऊन आम्ही आता कलेक्टरकडे चालू। काय तुमची प्रमुख मागणी आणि काय अडचणी आल्या तुम्हाला खासदार? खरं तर या भाजपचा खासदार या महाराजांना निवडून येणं मुश्किल होतं, यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं, परंतु शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं, रात्रचा दिवस केला आणि या सिद्धेश्वर महाराजांना खासदार म्हणून निवडून आणलं। परंतु खासदार म्हणून निवडून आणलं पण आमची मतं आता खरं वाया गेली ती, कारण ही खासदार बेपत्ता आहे, ही खासदार कुठं आहे माहीत नाही, खासदार कधी दिसत नाही। कोणत्याही अधिकाऱ्याकडे त्या खासदारांना आजपर्यंत मिटिंग लावल्या नाही, त्या जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी त्या खासदाराला कसली गांभीर्यता नाही। तर आमची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आहे, तात्काळ या खासदारासाठी, या खासदाराला शोध मोहीम सुरू करण्यासाठी, या खासदाराला हुडकण्यासाठी, चोरीला गेलेला खासदार परत जनतेत आणण्यासाठी तात्काळ यांच्यावर कारवाई करावी, पोलीस यंत्रणेला लेखी आदेश द्यावा आणि या खासदाराला जनतेच्या समोर आणून उभं करावं। खरं तर आता बर्डे साहेबांनी सांगितलं, आम्ही भाजपच्या युतीमध्ये असताना आम्ही निवडून दिलं, परंतु सोलापूर जिल्ह्याचा हक्क आहे की यावेळेस आमची भाजपकडून लोकसभेची उमेदवारी ही शिवसेनेकडून आम्ही लढणार आहोत आणि युतीतून आम्ही शिवसेनेकडून हट्ट धरून वरच्या लेवलनं ही शिवसेनेला सोडून घेऊन आम्ही शिवसेनेचा खासदार या सोलापूर जिल्ह्याचा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आज गेली 5 वर्ष म्हणजे आम्ही ज्यांचा जीवतोड प्रचार केला, मला आठवतंय की ज्यांच्या प्रचारामध्ये त्यांच्याही महिला नसायच्या भाजपचे, तेव्हा शिवसेना महिला आघाडी त्यांच्या प्रत्येक प्रचारात होती, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी होते। आम्ही जंग पछाडून घर घर फिरून खासदारकीच्या निवडणुकीला सुद्धा आम्ही जीवाचं रान केलेलं आहे आणि तेव्हा यांचे खासदार निवडून आलेत। म्हणजे आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकात जेव्हा भाजपचा उमेदवार असायचा तेव्हा शिवसेनेनी रात्रंदिवस मेहनत केलेली आहे, परंतु शिवसेनेचा जर जिथं खासदारकीला उमेदवार असेल तिथं भाजपनी कसलंही काम केलं नाही, तरी सुद्धा आम्ही आमचा प्रामाणिकपणे त्यांचा प्रचार केला, त्यांना निवडून आणलं। त्यांच्याकडनं अपेक्षा ही होती की हे सर्वसामान्य जनतेची कामं करतील, सर्वसामान्य लोकांचा विश्वास त्यांनी आपल्यापर्यंत आतापर्यंत त्यांनी घ्यायला पाहिजे होता। आपण असं काही झालं नाही, उलटा देशातली महागाई, भ्रष्टाचार, सोलापूर तर अक्षरशः म्हणजे स्मार्ट सिटी, आम्हाला लाज वाटते सोलापूरला स्मार्ट सिटी म्हणायची। आणि यांचे आयुक्त पुरस्कार कसे घेतात आणि दिल्लीला यांचा पुरस्कार कसे मिळतात, इथं खासदाराचा पत्ता नाही, खासदार कुठलं काम करत नाही, इथं जनतेची कुठली कामं होत नाही। 8 दिवसात एकदा पाणी येते, महिला परेशान आहेत। आज दसरा दिवाळीचे सण, महिलांच्या इथं हाताला रोजगार नाहीये, इथं बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार नाहीये आणि इथं खासदाराचा कुठेही पत्ता नाहीये। त्या खासदाराला तातडीने जनतेसमोर आणून हजर करावं आणि मी तर म्हणते भर चौकात त्याला शासन करावं। वर्षापूर्वी आपल्या देशातल्या खासदाराची निवडणूक झाली, यावेळेला शिवसेना भारतीय जनता पार्टी बरोबर होती। या तमाम सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर लोकसभेतल्या शिवसैनिकांनी, नेत्यांनी तळागाळापर्यंत काम करून 42-43 डिग्री ऊन होतं, त्यावेळेला शिवसैनिकांनी सिद्धेश्वर महाराजांसाठी अत्यंत चांगली यंत्रणा राबवली आणि सुशीलकुमार शिंदेसारख्या दिग्गज उमेदवाराला पडलं। आज 5 वर्ष होत आली, दुसरी निवडणूक लोकसभेची आलेली आहे, पण खासदार हे मतदारसंघातनं पळून गेलेत, कुणाला दिसत नाहीत। ते बेपत्ता आहेत का, त्यांना कोण किडनॅप केलेलं आहे का, किंवा त्यांना कुठला गंभीर आजारवर त्यांचे उपचार चालू आहेत का, हे आम्हाला कळत नाही। आम्ही त्यांचा प्रचार केलेला आहे, त्यांना मतदान टाकलेलं आहे आणि गेल्या सत्ताधारी शासन महाराष्ट्र शासनसुद्धा भारतीय जनता पार्टीचं आहे, केंद्रातसुद्धा नरेंद्र मोदी सरकारचं सरकार म्हटलं जातं। सोलापूर जिल्ह्यात प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, विजेच्या संदर्भात प्रश्न आहेत। आम्ही कुणाकडे जावं? मी स्वतः शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्याने त्यावेळेला 5 वेळा त्यांच्या मठात जाऊन आलो, एकही वेळेला खासदार तिथं उपलब्ध नव्हता।
खासदारांचा निधी त्यांच्या PA मार्फत 10% विकला जातो आणि खासदार कुठल्या कार्यक्रमात दिसत नाही। खासदारसारखा आम्ही निवडून दिलेला खासदार हा सोलापूर लोकसभेतनं बेपत्ता आहे। ह्याच्या जीवाला काय बरं वाईट नाही ना झालं, त्याला तातडीने कलेक्टर साहेबांनी पोलीस बंदोबस्तामध्ये जनतेसमोर आणावं, या मागणीसाठी आज आम्ही कलेक्टरला निवेदन देतो। आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।